हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर संध्याकाळचा प्रदोष काळ झाला होता, म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावी आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी. तर संध्याकाळी आपण दारामध्ये दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो, आपल्या देवघरात दिवा लावतो. संध्याकाळचा दिवा लावताना आपण शुभं करोती नक्की म्हणलं पाहिजे, कारण आजकाल छोट्याल्या शाळेतल्या मुलांना पण येतं आणि आपण पण थोडंसं त्यांच्याबरोबर म्हटलं तर आपलीसुद्धा पाठ होऊन जातं. तर याने काय होतं, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते, लक्ष्मी टिकून राहते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते संध्याकाळचं. तर त्यामुळे आपण शुभं करोती नक्की म्हणलं पाहिजे. खूप सोपी आहे. शुभं करोति कल्याणं आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. एग लक्ष्मी बैस ग बाजे आमचे घर तुला सारे तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात. घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. अशी ही शुभं करोती पूर्ण 5 कडवेची आहे. पण आपण 2 म्हणा 3 म्हणा किंवा पूर्ण कडवे 5ही कडवे म्हटलं तर खूपच चांगलं. तर आपण संध्याकाळच्या वेळेस आवर्जून शुभं करोती म्हणलं पाहिजे. तर संध्याकाळच्या वेळेस मी 5:30-6 वाजता थोडंसं फिरून आले आणि त्यानंतर मग असं दिवाबत्ती सगळं केलं की बाकीच्या कामाला सुरुवात होती माझी. तर देवाला दिवा लावला मी, दारामध्ये दिवा लावला, तुळशीला लावला शमीच्या झाडाजवळ. तर संध्याकाळी यांचे मित्र पण येणार आहेत, तर ते कशाला येणार आहेत, काय झालंय ते पण मी तुमच्याशी पुढं बोलतेच. तर त्यांना पण जेवण बनवायचं आहे आणि दवाखान्यात पण जायचं आहे डबा घेऊन. तर माझ्या मोठ्या जाऊबाईचं ऑपरेशन झालं आहे, तर त्यांना पण डबा घेऊन जावा म्हणलं आणि यांचे मित्र पण यायचे. तर म्हणलं पनीरची भाजी, चपाती आणि रस बनवावा. तर मुलाला बाजारात पाठवलं होतं पनीर, मटर आणि कोथिंबीर आणायला. तर कोथिंबीर छान मिळाली. तर कोथिंबीर बाजारात आहे ना आजकाल उन्हाळ्यामध्ये अजिबात चांगली मिळत नाही, मिळाली तर एकदम पिवळसर अशी मिळती. तर आज मस्त मिळाली. तर मुलगा मला तेच दाखवत होता, कोथिंबीर छान मिळाली. तर पीठ मळायला घेतलं मी. तर आधी पीठ मळून ठेवलं ना बाकीचं आवरूपर्यंत पीठ छान भिजतं. तर माझ्या जाऊबाईचं ऑपरेशन झालं आहे पोटाचं. तर त्यांना काय झालं, गाई सुटली होती म्हणल्या आणि गाय बी बांधायला गेले. तर गायीने त्यांना असं दाबलं, तर एवढंच निमित्त झालं फक्त. तर त्यांच्या पोटाला आतमध्ये आतड्यांना पीळ पडला. तर त्याच्यामुळे त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालं आहे पोटाचं. तर काल रात्रीच त्या 2-3 वाजता ॲडमिट झाल्या होत्या आणि काल सकाळी मी त्यांच्याकडून चांगलं जाऊन आले. तर ऑपरेशनचं काही ठरलेलंच नव्हतं. तर डॉक्टर म्हणले अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू जरा आणि मग त्यानंतर आपण पुन्हा सोनोग्राफी करू आणि सांगू काय म्हणजे काय करायचं ते ठरवू पुढं. तर माहितीच नव्हतं असं ऑपरेशन होणार आहे म्हणून. तर आज संध्याकाळी अचानक फोन आला की ऑपरेशन झालं आहे. पार ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी म्हणजे जावेच्या मुलांनी फोन केला ऑपरेशन झालं आहे आणि यांचे मित्र वगैरे येणार होते घरी. असं माहितीच नव्हतं ऑपरेशन होणार आहे. तर त्यांना पण सांगितलं या म्हणून. आता काही कॅन्सलच करता येईना. मग आता स्वयंपाक बनवते, त्यांच्या मित्राला पण जेवण करून वाटायला लावते आणि त्यानंतर मग डबा घेऊन जाते. आणि आजकाल तर आहे ना बिना मोसमची बरसात होऊ राहिली. तर आभाळ अजिबात नव्हतं, थोड्याच वेळात लगेच आभाळ असं भरून आलं आहे आणि गडगड करायला लागलं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे. स्वयंपाक पटपट करून घेते. तर मी काय करते फ्रीजमध्ये वाटणं बनवून ठेवत असते, ग्रेव्ही बनवून ठेवते. तर त्याने बरं पडतं मला स्वयंपाक करायला. तर पनीरची भाजी करायची, तर ग्रेव्हीच वापरेन मी आता. तर 7-8 जणांची भाजी बनन एवढी ग्रेव्ही तर आहे. तर तेवढ्याच्यात मी पनीरची भाजी बनवून घेते आता. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये 3-4 कांदे मला मुलांनी बारीक कापून दिले पीठ मळूपर्यंत. कांदा परतायला टाकलाय आणि काजू आहेत 10-15 काजू. तर ते असं बारीक पेस्ट बनवून घेते. ग्रेव्ही जरी आपण टाकली, ग्रेव्हीमध्ये मस्त काजू टाकलेले असतात, पण ते थोड्या प्रमाणामध्ये असतात आणि आपल्याला भाजी जेव्हा बनवायची तेव्हा असं मिक्सरला 5-6 काजूची पेस्ट बनवून जर टाकली ना ग्रेव्हीमध्ये, तर भाजीला खूप छान टेस्ट येते, एकदम हॉटेलपेक्षाही भारी होती. तर कांदा परतलाय आता त्यामध्ये मसाले घालते मी. तर ग्रेव्हीमध्ये मसाले घातलेले असतात, पण ते थोड्या प्रमाणामध्ये घातलेले असतात. तर आपली तर किती तिखट लागते, कसं लागते त्यानुसार आपण मसाले घालायचे किंवा कोणते मसाले घालायचे ते घालायचे. तर खडे मसालेसुद्धा ग्रेव्हीमध्ये घातलेले होते मी, त्यामुळे खडे मसाले वगैरे काहीच नाही घालत मी इथं. फक्त लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला, थोडासा चिकन मटन मसाला, त्याने खूप छान फ्लेवर येतो आणि थोडासा धनिया पावडर घालते.
तर मसाले संपले होते मसाल्याच्या डब्यामधले, त्यामुळे मी थोडेसे मसाले पण काढते. तर कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला मी, त्यामध्ये मसाले घातले, मसाले पण थोडेसे परतून घेतले. आता त्यामध्ये ग्रेव्ही घालायची आणि ती पण असं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायची. ग्रेव्हीची भाजी जास्त पातळ पण नाही चांगली लागत, थोडी घट्ट चांगली लागते. तर ग्रेव्हीची भाजी मी जास्त काही म्हणजे एवढी दाट नाही बनवत, कधीमधी बनवते फक्त. मुलांना गावरान भाज्या पण खूप आवडतात, म्हणजे हिरवी मिरची त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर वगैरे घालून तशा पण भाज्या मी बनवते. आणि शेंगदाणे मी उगाच कधीमधी वापरते. शेंगदाण्याच्या भाज्या पण मुलांना अजिबात नाही आवडत, त्यांच्या पप्पाला पण नाही आवडत. तर एवढं पातेलभर जर मी ग्रेव्ही बनवली ना, मला 8-10 दिवस आरामशीर जाते. तर मी कसं एकदम असं गडबडीत असले किंवा मुलांना जर काही खाऊ वाटलं तरच मी ग्रेव्ही वापरते. तर ग्रेव्ही छान परतूपर्यंत मी पनीर कापून घेतलं आणि वाटाणे पण त्याच्यामध्ये घातले. आता वाटाणे आणि पनीर मी जरा धुवून घेते, कारण वाटाणे असतात ते फ्रोझन असतात ना, तर आजकाल काही फ्रेश वाटाणे मिळत नाही. तर फ्रोझनच वाटाणे आणलेत, त्याला मी धुवून घेते, कारण त्याला बर्फ लागलेला असतो. आणि पनीर पण धुवून घ्यायचं असतं, तर ते मी धुवून घेते आणि याच्यामध्ये आता टाकते. तर 5 मिनटं मी ग्रेव्ही झाकून ठेवली होती तेल सुटेपर्यंत. तर असं थोडंसं 5 मिनटं एकदम मंद आचेवरती ठेवली ना ग्रेव्ही, खूप छान तेल सोडते आणि छान शिजते ग्रेव्ही, म्हणजे भाजीला आपल्या खूप छान चव येते मग. तर ग्रेव्ही 5-5 मिनटं मी 2 वेळा झाकून ठेवली. त्यानंतर पनीर आणि वाटाणे टाकले, यामध्ये छान मिक्स करून घेते आता. आणि आपल्याला जेवढं पाणी वाढवायचं आहे तेवढं वाढवायचं पाणी, आणि पुन्हा मी झाकून आता 5 मिनटं ठेवून देते ग्रेव्ही भाजी, म्हणजे त्याला छान तरी सुटन. तर ग्रेव्हीमध्ये पण मी मीठ घालत असते, त्यामुळं इथं भाजीमध्ये मी जरा प्रमाणातच मीठ घातलं आणि भाजी मंद आचेवरती झाकून ठेवली. असं झाकून ठेवलं ना छान तरी येते मग भाजीला. आणि भाजीला तरी येते तोपर्यंत एका कुकरमध्ये मी पाणी ठेवलं भात टाकण्यासाठी. त्यामध्ये भात टाकते शिजायला आणि एकीकडं नवरोबा रस बनवतायत. तर त्यांना दाखवत होते मी, तर मला काय म्हणले, मी बनियन वर आहे, मला नको दाखवू. त्यामुळं मी त्यांना नाही दाखवत. तर एकीकडं ते रस बनवतायत. रस कसं बनवतात ते, म्हणजे आंब्याचे ते साल आहेत ना, आपण कसे काढतो सफरचंदचं वगैरे साल काढतो ना, तसं ते सालं काढतात आणि त्याचा गर काढतात चाकूने आणि मग मिक्सरमध्ये घालतात. आणि मग मिक्सरनीच रस बनवतो आम्ही. हाताने जर बनवला ना, तर घरामध्ये रस कोणीच खात नाही. ते म्हणतात की असं जेवणलेलं वगैरे आम्हाला नाही आवडत. तर गावाकडे पहिलं सासूबाई तसं बनवायच्या ना, तर त्यांना खूप किळस यायची, कोणीच खायचं नाही. तर त्यामुळं मी असं म्हणजे चाकूनी काढते त्या आंब्याचा गर आणि मग रस बनवत असते. तर त्याच प्रकारे नवरोबा रस बनवत होते. तर मी भाजीला तरी मस्त आली, कोथिंबीर टाकली, भाजी उतरून ठेवून दिली आणि भात टाकलाय कुकरला. तर आता भात शिजतोय तोपर्यंत चपात्या करून घेते, म्हणजे स्वयंपाक झालाच आहे. तर यांचे मित्र कशासाठी आले ते पण सांगते तुम्हाला मी. तर माझ्या मुलाचा रिझल्ट लागला CBSEचा, 82% पडले त्याला, आणि तरी पण त्याचे पप्पा नाराज झाले. तर त्यांना अपेक्षा होती 90-95 इतपत त्यांना अपेक्षा होती, कारण मुलगा हुशार आहे तसा, पण तो आहे ना अभ्यासच करत नाही, खूप असा आळस करतो अभ्यासाचा. त्यांनी जर पहिल्यापासून अभ्यास केला असता ना, तर त्याला 90च्या वर मार्क पडले असते, पण त्यांनी परीक्षेच्या आधी 2 महिने अभ्यास केला आहे फक्त. तर असं करतो तो, हुशार असून पण मुलं असं करतात. मग त्यांना वाईट वाटलं, ते नाराज झाले. तर त्यांचे मित्र त्यासाठीच त्यांना समजून सांगायलाच आले होते आणि सांगत होते त्यांना की जाऊ द्या, CBSEचा मुलगा आहे, CBSEचा अभ्यासक्रम थोडासा टफ असतो आणि आता नाही चमकला तर पुढं चमकन. काही असं नाही की आत्ता मार्क नाही पडले मग काही पुढं पडणारच नाही, तर एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही, असं त्यांना नवरोबाला मित्र त्यांचे समजून सांगत होते आणि मुलालाही समजून सांगत होते की इथून पुढं बाबा अभ्यास कर आणि तुला JEE करायची पुढं की CET द्यायची. तर मुलगा बोलत होता मला CET द्यायची. तर असं चाललं होतं त्यांचं बोलणं. तर पाहूया पुढं काय होतं ते आता. तर चपात्या करत होते मी. नवीन गहू आहेत ना, तर चपात्या अजिबात व्यवस्थित येत नाही. इतकं चिकट पीठ आहे ना, तर असं रबरासारख्या लांबता आहेत त्या. तर त्याला काय करावं मला काही सुचतच नाही. तर ताईंनो, तुमच्याकडं काही सोल्युशन असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आपल्या चॅनलला बऱ्याचशा ताई अशा पण जोडल्या गेलेल्या आहेत, त्या खूप काळजी पण घेतात आणि त्यानंतर काही चुकलं असेल तर समजून सांगतात, काही माहिती नसेल तर ते पण सांगतात. तर खूप छान वाटतं. तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर पाहुण्यांना जेव घातलं, पाहुण्यांना वाटं लावलं आणि आम्ही निघलो आता दवाखान्यात डब्बा घेऊन जाऊ बाईला. तर पाहुणे जे आले होते ना, म्हणजे यांचे मित्र वगैरे आले होते ना, त्यांचं मी शूट नाही घेतलं, कारण त्यावेळेस ना पाऊस इतका चालू झाला आणि वावधन पण चालू झालं आणि सगळा गोंधळ, खूप गडबड झाली, त्यामुळे मग शूटच घेता आलं नाही. तर आता निघलो आम्ही दवाखान्यातून येतो.
तर नवरोबा काढतात गाडी. तर नगरमध्ये म्हणजे यांनी फोन केला होता जाऊबाईच्या मुलाला. तर ते बोलला की नगरमध्ये पाऊस चालू आहे पण मोठ्या गाडीत जायचं आहे, त्याच्यामुळं काय नाही म्हणलं चला. तर सकाळी गेलो असतो आम्ही, पण आता त्यांचं संध्याकाळी 5 वाजता ऑपरेशन झालं आहे ना, त्यामुळं म्हणलं जाऊन यावा. तर जाऊबाईला काही सामान घ्यायचं राहिलं होतं, सामान आणायला आतमध्ये गेले तर नवरोबाला काही दमच नाही अजिबात. चल चल चल, घे गेट लावून घे, थोडाफार दम नाही तुम्हाला. तर 10 वाजून 10 मिनिटं झालेत, पाहुणे वाट लावता लावता. पण म्हणलं जाऊन या, उशीर झालाय. तरी पण जाऊबाईचा मुलगा थांबला होता जेवण करण्यासाठी, तर त्याला म्हणलं होतं मी डबा घेऊन येते, त्यामुळं मग डबा घेऊन जावा म्हणलं. हे काचावर दिसतंय अगदी थोडी थोडी झिमझिम चालूच आहे अजून. पाऊस म्हणजे बऱ्यापैकी थोडा येऊन गेलाय आणि छोटी छोटी झिमझिम चालू आहे. सीटी करून द्या म्हणते त्याला. हा का? तर आम्ही पोहोचलो आता दवाखान्याजवळ. तर देशपांडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत जाऊबाई, देशपांडे हॉस्पिटल. तर नवरोबाने लावली पार वाकडी गाडी. तर ते म्हणले मी जरा फिरून आणतो आणि मग जरा व्यवस्थित लावतो गाडी, तोपर्यंत तू थांब इथं. तर त्यांनी गाडी वळून आणली. तर तुम्ही बघू शकता सगळे पाण्याचे डबकं साचलेत, पाऊस येऊन गेलाच नुकता आम्हाला यायच्या आधी. हा का? विसरले का तुम्ही लगेच? स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. हा हॅलो, गुड मॉर्निंग. तर रात्री दवाखान्यात गेले मी. दवाखान्यात जाऊन जाऊबाईची अवस्था पाहून मला इतकं वाईट वाटलं ना. तर त्यांची अवस्था खूप बेकार होती. ऑपरेशन करून नेटकंच त्यांना ICUमध्ये आणून टाकलं होतं. त्यामुळे मी तिथं गेल्यानंतर कॅमेरा काय ऑन केलाच नाही, दाखवलंच नाही, कारण त्यांची अवस्था एवढी बेकार होती. आणि आपण तिथं जाऊन कॅमेरा ऑन करायचा, मला ते बरं नाही वाटलं, त्यामुळं मी कॅमेरा ऑन केला नाही आणि तुम्हाला दाखवलंच नाही. तर तिथून आल्यानंतर आम्ही झोपलो, कारण उशीर झाला होता. 11 साडे 11 वाजले होते आम्हाला येऊपर्यंत. आणि त्यानंतर मग आता सकाळी म्हटलं तुम्हाला काय झालं रात्री सांगावं. तर व्हिडिओचं एंडिंग केलंच नव्हतं रात्री मी. तर आता स्नेक प्लांट लावायचे होते 1-2 मला. तर एकाच गमल्यात भरपूर झाले, तर थोडंसं त्याला डिवाईड करावं म्हणलं आणि दुसऱ्या 1-2 कुंड्यामध्ये लावावं, कारण ऑक्सिजन खूप सोडतात स्नेक प्लांट आणि छान पण दिसतात आणि कंटिन्यू राहतात, ते काही खराब पण होत नाही. त्यामुळे 1-2 कुंड्यात आता मी स्नेक प्लांट लावते. तर 2-3 कुंड्यामधले ना झाडं जळून गेले उन्हाळ्यामुळं आणि त्या कुंड्या खालीच होत्या. तर त्यामध्ये म्हटलं स्नेक प्लांट लावते, कारण एकाच गमल्यामध्ये स्नेक प्लांट भरपूर झालेत. कारण ते काय होतं, सापावानी कुणी तोंड काढतात आणि वर येते ते स्नेक प्लांट. आणि एकाच कुंडीमध्ये भरपूर झालेत म्हणजे त्यांना जागा सुद्धा राहिली नाही, त्यामुळे म्हटलं वेगवेगळे करावं. आता हे तर हे सगळा गुच्छ झाला याच्यात आणि खूप बारीक बारीक पण त्याच्यामध्ये यायला लागले स्नेक प्लांट. याच्यामधून मी आता काही अर्धे काढते, यामध्ये लावते. खूप सारा किती झालेत याच्यात ना. तर पाहे किती झालेत यामध्ये. स्नेक वरून स्नेक सारखं कुठून तोंड काढत येते वर. हे बघा
असलं ती हे काय त्यात माती त्या त्याच्यातली कशात. आता काही कुंड्यामध्ये लाल माती होती, काही कुंड्यामध्ये लाल आणि काळी माती मिक्स होती. तर सगळी माती एकत्र मिक्स केली मी आणि ती आता गमल्यामध्ये भरली. तर हे स्नेक प्लांट आपण थोडे थोडे जरी लावले ना कुंडीमध्ये तर थोड्याच दिवसात त्याचे भरपूर होतात आणि एकदम गच्च भरती कुंडी आणि खूप भारी वाटतं. त्याचं मेंटेनन्स पण जास्त काही करावं लागत नाही आपल्याला. 7-8 10 दिवसातून 4-5 दिवसातून जरी पाणी दिलं तरी त्याला चालून जातं. उन्हाळ्यामध्ये तेवढी काळजी घ्यावी लागते, फक्त 2-3 दिवसाला पाणी द्यावं लागतं, कारण इतकं कडक उन्हाळा आहे ना यावर्षी तर झाडं असं सुकून जातात. त्यामुळं 3-4 दिवसातून या स्नेक प्लांटला पण पाणी द्यावं लागतं. तर पहिले जे गमल्यात होते ना स्नेक प्लांट त्यामध्ये पण लावलं मी आणि आणखीन 3 कुंड्यामध्ये लावले, म्हणजे 4 कुंड्यामध्ये मी स्नेक प्लांट लावले. तर स्नेक प्लांट आपण घरामध्ये ठेवलं तरी पण चालतं, बाहेर ठेवलं तरी पण चालतं. तर ते 2 in 1 चालून जातं. एका कुंडीमध्ये खूप स्नेक प्लांट झाले होते, तर एकापासून मी आता ह्या 4 कुंड्या भरवल्या, 4 कुंड्यांच्यात लावले. कारण स्नेक प्लांट आहे ना खूप ऑक्सिजन सोडतं आणि दिसायला पण छान दिसतात आणि त्यांचं जास्त मेंटेनन्स पण नसतं. त्यामुळे मी जास्त लावल्या कुंड्यांमध्ये. तर उन्हाळ्यामुळे माझी तुळस पण खराब झाली होती, तिचे पानं सगळे गळून गेले आणि ती व्यवस्थित फुटाणा पण झाली, फुटतच नव्हती भरपूर दिवस झाले. तरी पण म्हणलं तुळस बदली करावा आता. तर बोरचं पाणी जातं ना बाहेर झाडांचं, तर तिथं एक तुळस उगली होती मस्त, तर तीच तुळस मी आणली आता आणि त्याच कुंडीमध्ये लावली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.